नकली शिवसेना असायला ती काय तुमची डिग्री नाही, उद्धव ठाकरे यांचा पलटवार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेना म्हणून केलेल्या टीकेचा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतलाय। शिवसेना नकली असायला ती काय तुमची डिग्री आहे का, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यावर पलटवार केलाय। ते सोलापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित कर्णिक नगर येथील सभेत बोलत होते। यावेळी व्यासपीठावर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी दुपारी सोलापुरातील होम मैदानावर जाहीर सभा पार पडली। या सभेत बोलताना मोदी यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली असल्याची टीका केली होती। त्यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे। ठाकरे पुढे म्हणाले की भाजपकडून 400 पारचा नारा दिला जातोय, परंतु त्यांना देशाची घटना बदलायची आहे, कारण त्यांना दलितांविषयी एक प्रकारचा आकस आहे। एका सामान्य कुटुंबातून आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर देश चालवायचा का, अशी भावना भाजपच्या मनात आहे। तसेच पंतप्रधान मोदी यांना वाटतं की मी एवढे प्रयत्न करतो तरी जनता मला देव मानत नाही, मात्र जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देव मानते। हे खरे मोदींचे दुखणे असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय। सोलापूरचे विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या उमेदवारीवरून बोलताना ठाकरे म्हणाले, स्वामी देखील हिंदुत्ववादी होते। ज्याप्रमाणे अमरावतीच्या नवनीत राणांचा जात प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवला, त्याप्रमाणे हिंदुत्वाची असलेल्या स्वामींच्या प्रमाणपत्राचा प्रश्न का नाही सोडवला, असा सवालही ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला। तसेच भाजपची वापरा आणि फेकून द्या ही कूटनीती स्वामीजींच्या देखील लक्षात आली असेल, त्यामुळे आता स्वामीजींनी भाजपला शाप द्यावा, असं खोचक आवाहन देखील ठाकरे यांनी यावेळी केलंय। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी टरबूज, फडतूस, कलंक असा उल्लेख करणार नाही, कारण ते त्यांना झोंबतं, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावलाय। तसेच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान फडणवीस यांनी कोरोना काळात नरेंद्र मोदी यांनी देशाला लस देऊन सर्वांचे प्राण वाचवले, त्यांचे आभार म्हणून मोदींना मत द्या, असं आवाहन केलं होतं। त्या आवाहनाचा देखील समाचार घेताना जर मोदींनी लस दिली असेल तर संशोधक काय गवत उपटत होते का, अशी बोचरी टीका देखील त्यांनी केली आहे। तसेच लस मोदी यांनी नाही तर महाराष्ट्रातील पूनावाला यांनी तयार केली आणि महाराष्ट्रात ती लस आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली, याचा मला अभिमान असल्याचं देखील ठाकरे यांनी यावेळी सांगितलंय। दरम्यान प्रणिती शिंदे यांना येत्या 7 मे रोजी हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा, त्या विजयी सभेसाठी मी 4 जून रोजी पुन्हा एकदा सोलापुरात येईल, असं आश्वासन देखील ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिलंय। लोकसबूत मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा।